काय आणलंय बघा, जुन्या चुकांचा हिशोब मोजायला निघालो. बरेच दिवसापासून तुम्हाला मिळाली नाही. म्हटलं झालं एकदा भेटून यावं आपल्या. आणि तसंही तुला बघितल्याशिवाय मला चैनच पडत नाही. अरे क्या कर यार, नाजुक दिल है. अरे क्या कर जाने मन. किती नीच आहेस तू. एका विवाहित स्त्रीशी असं बोलताना तुला जराही लाज वाटत नाही? मला एक सांग, कुठे फिरणार आहेस तू सारिका? बोल ना, कुठे फिरणार आहे? नाही जराशी तर निदान मनाची तरी लाज ठेव. शहाणपणा शिकवू नकोस. अरे माझ्या पाठीमागे तू स्वतःचा संसार हटायला निघाली आणि चला मी इकडे तुझ्या प्रेमासाठी दारोदार फिरतोय. हे सगळं जाऊ दे, माझा मूड आप नको करू. या ठिकाणी तू आधी पहिल्यांदा माझी ताण शांत कर. तोंड सांभाळून बोलायचा, कळलं ना? आणि तसंही आता माझं लग्न झालेलं आहे आणि कुठल्या पद्धतीने मला जायची जराही जाणीव नाही करायची. बघ सांगितलं ना, आला त्याच पाऊली चालतं राहायचं. नको माझा रे, पण निदान माझ्या पोटात वाढणाऱ्या त्या बाळाचा तरी विचार करायला हवा होता. कुठे फिरणार आहे? हा बोल ना, कुठे फिरणार आहे ते सारिका? पण हे बाप करायला मला लावलं कोणी? अगं तू जर माझी राणी झाली असती, अगं तुला सोन्या चांदीनं मिळवलं असतं. पण नाही झाले, नाही तू माझं काही ऐकलं नाही. अगं तुझ्यावर भरभरून प्रेम केलं असतं, पण शेवटी तू स्वतःच्या मनातच केलं. आणि मी वेळाहून गुन्हेगारासारखा वारंवार फिरतो. ते जाऊ दे, चला ती माझी तहान शांत कर. तुला काय वाटतं यार? बोल ना. तुझ्यावर भाळून मी नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करावं? नाही म्हणजे हे एवढे सगळे घाणेरडे कृत्य करण्यासाठी तुला काय बाजारात नेली होते? हे बघ, मी एक पतिव्रत आहे, चालतो हो माझ्या घरात. आला त्या पावलांनी जर चालतं झालं नाहीस ना, माझ्या पायाची चप्पल काढून नाही तुझ्या गालावर हाणली ना, नाव सांगणार नाही. स्वतःच्या तोंडाला लगाम घाल. अरे वाटेल त्या शब्दाचा भार करू नकोस. आणि आज मी जर या ठिकाणी मनात आणलं तर तुझ्या अब्रूचे मी लक्ष तोडीन. समजला? तुला काय वाटतं? हे तुझ्या असल्या प्रकारे धमक्यांना मी घाबरते? लक्षात ठेव, तू म्हणतात मला रेणू, तुझ्या असल्या प्रकारे धमक्यांना ही घाबरणार नाही. साधा एक कॉल जरी केला ना तर अख्खी पोलिसांची गाडी इथे बोलवून आणि नाही तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन ना, तर नाव सांगणार नाही रेणू म्हणून. कळलं ना? चल चालता आय से गेट आउट फ्रॉम हिअर. अरे वाव, साली तीच आग आणि साला तोच गरम रक्त. अजूनही तुझ्या अंगात वा छान. मग लाव पोलिसांना फोन. बघतोच मी, पोलिसांना फोन. तू
पोलिसांना फोन लावणार नाही. तू कशाला लावतेस का? अगं मी तर लावतो ना. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हा मी रेणू बोलते आहे. ते काय आहे साहेब, माझ्या घरामध्ये एक अनोळखी माणूस आला आहे आणि तो मला वेळ मला त्रास देतो. मला त्रास देतो. तुम्हाला वेळा समजतेस? तुम्हाला वेळा समजतेस? आज तुझ्या घरात कुणीच नाही, फक्त तू आणि आज तुला कुणीच वाचवू शकत नाही. किती किती पण आज तुला कोणीच वाचवू शकणार नाही. समजलं? त्याआधी मी तुला चांगल्यानं सांगतो. माझं जरा आधी माझी विजय द्या. साला लाखों से नहीं मानता. शेवटचं सांगतोय, तू माझी आग शांत कर. मी तुला सांगितलं ना. तू आई आमच्या घरामध्ये काय करतोय? अरे ते मला काय विचारतोस? अरे तुझ्या बायकोला विचार ना. अरे माझं कामच आहे बायकांच्या शरीराची आग विझवली नाही. अरे तिच्या अंगात ज्वानीचा दहाड भरलेला होता आणि तो मी शांत करायला या ठिकाणी आलो. आधी बोला ना तिला, कशाला माझे फालतूच कॉलर करतो? आज असं करायचं तिलाच विचार. बोला काय कोण आहे हा माणूस आणि हा परका माणूस आपल्या घरामध्ये काय करतोय? हा एक तू याचा विश्वास सोडू नको. माझ्या आपल्यावर वेळेवर आला अन्यथा काय झालं असतं कुणाच ठाऊक. तुला विश्वास आहे ना माझ्यावरती? काय खोटं नाटक बोलता मॅडम? काही वेळापूर्वी तुम्हीच तर मला फोन करून इथं बोलवलं होतं, म्हणून मी इथं आलो. आणि साहेब फोन तर यांनीच केला, पण या कामासाठी मला यांनी हे बघा हे पैसे पण दिले. कशाला का मला खोटी बोलतो? मला कशाला फालतू ताब्या तुझ्या माणसाला फसवतोस ग? चोरी सापडली म्हणून फालतूच माझ्यावर आरोप
ऐक खरं काय तर सांग ना, कशाला मला साध्या साध्या माणसाला फसवतो? ए हरामखोरा, माझ्या बहिणीवर नजर टाकतोय तर जाता तू. अरे तुमच्या हाच्या नारक आणि गुंड मुलांना मी चांगलं ओळखतोय. ओ साहेब, जातोय ना मी, काही स्वतःच्या मर्जीनं नाही आलो. तुमच्या बायकोला विचारा ना, अरे त्यांनाच मला फोन लावून इथं बोलवलं म्हणून मी आलो साहेब. साला स्वतःच्या पत्नीचा शरीर सुपूर्ण करू शकत नाही, आला साला मोठा मला शहाणपणा शिकवला. काय बोलतोय हा? तू विश्वास ठेवणं माझ्यावरती विश्वास कुठलाही घाणी दुखत नाही रे केलं. श्री तुला विश्वास दे ना माझ्यावरती. श्री काय शांत श्री मी घरात असताना मला एकट्याला बघून यांनी माझ्यावर नाव साधण्याचा प्रयत्न केला. कशाला खोटं बोलता मॅडम? साहेब, तुम्हाला एवढंच खोटं वाटते ना, तिचा मोबाईल चेक करा ना. काही वेळापूर्वीच मला कॉल केला होता. डायल केल्या नंबर पिऊन खाऊन आहे. हे बघा ना साहेब, बघा बघा ना, तिनंच मला कॉल केला होता आणि मला इथं बोलवलं म्हणून मी स्वतः आलो. श्री हे सारे खोटं आहे. तू विश्वास कर ना, कदाचित होऊ शकते ना. मी इथे फोन ठेवून गेला आणि नंबर डायल केला होता. श्री तुला विश्वास आहे श्री माझ्यावर? बस रे गो बस. मला आता कुठल्याही विषयावर चर्चा करायचं आहे. आणि हो, चल आतमध्ये हो. तुला आतमध्ये हो म्हटलं ना. मॅडम वा, छान नाही. रेणू, तू माझ्या गेमामध्ये फसली ते चांगलं. अगं तुला म्हटलं होतं ना मला दगा देऊ नकोस म्हणून, पण तू साला माझं नाही ऐकलंस. आता भाऊ आपल्या कर्माची फळे. रेणू, आता भोग आपल्या कर्माची फळे.